मंडळी, नागपूरमध्ये काल म्हणजे 24 एप्रिलला एक मोठा धार्मिक कार्यक्रम झाला. मोठमोठे नेते मंचावरती होते. हजारो लोक उपस्थित होते आणि सगळं सुरळीत चालू होतं. पण त्याच मंचावर एक असं वक्तव्य झालं ज्यामुळं क्षणात सगळीकडे चर्चा सुरू झाली आणि राजकारणापासून सोशल मीडियापर्यंत एकच वाद पेटला. या कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबांनी हिंदू समाजाला एक मोठं आव्हान केलं आणि त्याच भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सांगितलेल्या एका कथेमुळेही नवा वाद निर्माण झाला. या सगळ्या प्रकारानंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी थेट कारवाईची मागणीही केली. म्हणूनच नेमकं त्या मंचावर काय बोललं गेलं, बागेश्वर बाबांनी असं कोणतं वक्तव्य केलं ज्यामुळं एवढा वाद पेटलाय आणि या सगळ्या प्रकरणावर कोणकोणत्या नेत्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्यात, या सगळ्याच प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, 24 एप्रिलला नागपूरमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या परिसरात भारत दुर्गा मंदिराच्या शिलान्यासाचा मोठा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. हा कार्यक्रम डॉक्टर आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम मोठा असल्यामुळे लोकांचीही मोठी गर्दी होती. मंचावरतीही मोठमोठी नावं बसलेली होती. RSS प्रमुख मोहन भागवत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला शिलान्यासाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर धर्मसभेचे आयोजन करण्यात आलं आणि या सभेत बोलण्यासाठी धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा मंचावरती आले. त्यांनी बोलायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीचा विषय धर्म, भारत आणि देवी शक्ती या भोवतीच फिरत होता. भारत पुन्हा देवी शक्तीकडे वाटचाल करत आहे. लोक जेव्हा दुर्गा मातेचं मंदिर पाहतील, त्यांच्या हातातली अस्त्र शस्त्र पाहतील, तेव्हा भारत हा शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टींनी चालतो आणि याची जाणीव होईल, असं त्यांनी मुद्दा मांडला. त्यांच्या भाषेत त्यांनी माळ आणि भाला असं उदाहरण देत सांगितलं की फक्त बासरी वाजवून सगळं होत नाही, नाहीतर महाभारत का झालं असतं असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याच बोलण्यात ते पुढे देशावर संकट येतं तेव्हा लोक कसं वागतात याबद्दल बोलू लागले. ते म्हणाले, देशात संकट आलं की अनेक लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढतात, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS चा स्वयंसेवक असं पळून जात नाही. तो जातपात धर्म न बघता मदतीला धावतो, संकटाच्या वेळी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी काम करतो, असं त्यांनी सांगितलं. आणि याच ओघात त्यांनी ते वाक्य उच्चारलं जे नंतर सगळीकडे चर्चेत आलं. त्यांनी थेट हिंदू समाजाला उद्देशून सांगितलं, 4 मुलं जन्माला घाला आणि एक RSS ला द्या. दरम्यान जेव्हा जेव्हा भारतावर संकट येतं तेव्हा लोक आपला जीव वाचून पळतात, पण RSS चा कार्यकर्ता पळून जात नाही. RSS चा कार्यकर्ता पळून न जाता संकटाचा सामना करतो. त्यामुळे तुम्ही 4 मुलं जन्माला घाला आणि त्यातील एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या, असंही बागेश्वर बाबांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक घरातून एक मुलगा स्वयंसेवक झाला तर तो समाजासाठी काम करू शकतो आणि संकटात लोकांच्या मदतीला येऊ शकतो. हे वाक्य त्या क्षणी मंचावर बोललं गेलं. कार्यक्रम पुढे सुरू राहिला, पण दुसऱ्या दिवसापासून या वक्तव्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरायला लागले आणि इथून खरी चर्चा सुरू झाली. काही लोकांनी हे आव्हान योग्य असल्याचं म्हटलं, तर अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला. पण या भाषणातली आणखी एक गोष्ट पुढे मोठ्या वादाचं कारण ठरली, कारण याच भाषणात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल एक कथा सांगितली. त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज अनेक युद्ध लढून थकले होते. कार्यक्रमात बोलताना बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीचा एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आता आपण थकलोय, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि आपले मुकुट काढले व सांगितले की मी अनेक लढाई लढलो, अनेक युद्ध केले, पण आता पुढे लढायचं नाहीये. तुम्ही एक दया करा की हे मुकुट तुम्ही आता सांभाळा, हे राज्य सांभाळा. तुमच्या आदेशानेच आम्ही चाललो, मात्र आता आमच्याकडून युद्ध लढलं जात नाहीये. आता आम्हाला विश्राम हवाय. काही दिवस आम्हाला काहीच करायचं नाहीये. यावर हसत रामदास स्वामी म्हणाले की ठीक आहे, मी स्वीकार करतो, पण एक गोष्ट मला सांगायची, तुम्ही माझे कोण आहात? यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, मी तुमचा शिष्य आहे. रामदास स्वामी म्हणाले, मी कोण आहे? यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की तुम्ही आमचे गुरु आहात. मग रामदास स्वामींनी विचारलं, मग शिष्याचं कर्तव्य काय? यावर शिवराय म्हणाले, जे गुरु आदेश देतील. यानंतर रामदास स्वामींनी मुकुट उचलून छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर घातला आणि म्हणाले, आजपासून माझं राज्य आहे, मी चालवणार, पण आज्ञा तुम्हाला आहे, तुम्हाला संचालन करायचंय. असा छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचा किस्सा बागेश्वर महाराज यांनी सांगितला. ही कथा सांगितल्यानंतर काही वेळातच या कथेबद्दलही चर्चा सुरू झाली, कारण अनेक इतिहास अभ्यासकांच्या मते इतिहासात अशा प्रकारचा स्पष्ट दाखला आढळत नाही. त्यामुळं ही कथा ऐतिहासिक आहे की लोककथा यावर वेगवेगळे मतप्रवाह दिसू लागले. या सगळ्या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर बोलताना सांगितलं की इतिहासात अशा प्रकारचा कुठलाही ठोस दाखला दिसत नाही. अनेकदा महापुरुषांबद्दल वेगवेगळ्या लोककथा तयार होतात, वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात, पण ज्या इतिहासाचा अभ्यास करण्यात आलेला आहे त्यात असा उल्लेख नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. याच वेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सार्वजनिक मंचावर
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती सांगितल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. तसंच त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. मंचावर इतके मोठे नेते उपस्थित असताना त्या क्षणी कोणीही तात्काळ आक्षेप का घेतला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या सगळ्या घटनेनंतर सोशल मीडियावर हा विषय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. लोकांनी आपापली मतं मांडायला सुरुवात केली. काहींनी या वक्तव्याचं समर्थन केलं तर काहींनी तीव्र विरोध व्यक्त केला. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगितलेल्या कथेमुळे हा वाद आणखी वाढल्याचं दिसून आलं. एकंदरीत काय तर एका मोठ्या कार्यक्रमात केलेली काही वाक्य दुसऱ्या दिवसापासून संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय बनली. धार्मिक मंचावर केलेलं आव्हान, त्यानंतर सांगितलेली ऐतिहासिक संदर्भाची कथा आणि त्यावर आलेल्या राजकीय प्रतिक्रिया, या सगळ्यामुळे हा विषय अजूनच चर्चेत आला. आता पुढे या प्रकरणात नेमकं काय घडतं, कारवाई होते का, की हा वाद काही दिवसांनी शांत होतो, हे येणाऱ्या काळात कळेलच. पण एक गोष्ट मात्र इथे नक्की जाणवते, सार्वजनिक मंचावर बोललेलं प्रत्येक वाक्य लोक किती बारकाईने ऐकतात आणि त्यावर किती मोठी प्रतिक्रिया उमटू शकते. म्हणूनच इथे एक विचार करायला लावणारी गोष्ट उरते, मंचावर बोलताना इतिहास आणि समाजाशी संबंधित गोष्टी मांडताना नेमकी किती काळजी घ्यायला हवी, असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.